नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्पंदन अकॅडमी या शैक्षणिक चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीच्या संस्कृतच्या पाठ्यपुस्तकातील सुरुवातीच्या पानांवरती त्यांनी जो स्मरतकारकाणी हा जो व्याकरणाचा भाग दिलेला आहे, तो आपण समजावून घेणार आहोत. हा भाग म्हणजे इयत्ता 8वी मध्ये जो कारकाचा भाग आपण शिकलो होतो, तो भाग आहे. त्याची त्यांनी आपल्याला इथे थोडक्यात उजळणी दिलेली आहे. आपण ती बघूया. इयत्ता 8वी मध्ये बघा, आपल्याला पहिला लकार होता लट लकार आणि नंतर होता तो म्हणजे लंग लकार भूतकाळ. बरोबर आहे. आणि आपण बघितलेलं की धातूंचे दोन प्रकार पडतात, परस्मैपदी धातू आणि आत्मनेपदी धातू. आणि सर्वनामामध्ये आपण जे तत् हे सर्वनाम शिकलो, त्याच्यामध्ये सह, त्याच्यानंतर सा स्त्रीलिंगाचं प्रथमा एकवचन आणि नपुंसकलिंगाचं प्रथमा एकवचन तत्. त्याच्यानंतर द्विवचन काय येणार आहे? पुल्लिंगाचं तौ. स्त्रीलिंगाचं काय येणार आहे? ते. आणि नपुंसकलिंगाचं पण ते. तत् ते तानी प्रथमा आपण म्हणतो ना तसं. आणि आता बहुवचन पुल्लिंगामध्ये पण ते येणार, सह तौ ते प्रथमा त्याच्यातला ते. स्त्रीलिंगाचं प्रथमा बहुवचन येणार ताहा, सा ते ताहा प्रथमा त्याच्यातलं ताहा. आणि नपुंसकलिंग बहुवचन येणार तानी, तत् तत् ते तानी प्रथमा त्याच्यातलं तानी. हा कोणता पुरुष झाला? प्रथम पुरुष. हे सगळं मागच्या वर्षी आपण बघितलेलं आहे. आता मध्यम पुरुष म्हणजे काय येतं? युष्मत. मग त्याचं प्रथमा एकवचन काय येतं? त्वम. मग द्विवचन युवाम आणि बहुवचन यूयम. मध्यम पुरुषी शब्द आपण मागच्या वर्षी कोणता शिकलोय? युष्मत. मग त्याचं प्रथमेचं एकवचन, द्विवचन, बहुवचन आपल्याला वाक्य बनवायचं असेल तर, कारण वाक्यातला कर्ता हा प्रथमा विभक्तीत असतो, हे मागच्या वर्षी आपण शिकलेलो आहोत. मग उत्तम पुरुषासाठी काय आहे? उत्तम पुरुषासाठी आहे अस्मतचा शब्द. अहम, आवाम, वयम प्रथमा. तेच त्यांनी मांडलंय बघा, अहम. द्विवचन आलं आवाम आणि बहुवचन आलं वयम. हे सगळे कर्ते झाले. प्रथम पुरुषी कर्ते, मध्यम पुरुषी कर्ते आणि उत्तम पुरुषी कर्ते. मग आता लटलकारामध्ये त्यांनी आधी आपल्याला एक कॉमन क्रियापद दिलेलं आहे. बघा काय म्हटलंय त्यांनी? गच्छती. परस्मैपदी धातू एक घेतलाय गच्छती. म्हणजे छोटं छोटं वाक्य कसं झालं हे? सह पुरुषः गच्छती, सा कन्या गच्छती, तद अपत्यम गच्छती. प्रथम पुरुष एकवचन असल्यामुळे आपण इथे कोणता प्रत्यय लावलेला आहे? ती प्रत्यय. मग द्विवचनात काय येणार? ती नंतर तह. आणि म्हणून ते वाक्य कसं बनणार आहे? ते कन्ये गच्छतः, ते अपत्ये गच्छतः, ते पुरुषाः गच्छतः. आणि बहुवचनाचा काय येतो प्रत्यय? अंती. म्हणून रूप काय बनलंय बघा? गच्छन्ती. आणि मग वाक्य कसं बनेल? ते पुरुषाः गच्छन्ति, ताः कन्याः गच्छन्ति, तानि अपत्यानि गच्छन्ति. हे झालं सगळं प्रथम पुरुषाचं. आता मध्यम पुरुष एकवचनाचा प्रत्यय काय आपण शिकलोय? लटलकाराचा सी. आणि म्हणून इथे रूप काय आलेलं आहे त्यांचं? गच्छसी. आणि म्हणून वाक्य काय बनलं? त्वम गच्छसी. द्विवचनाचा प्रत्यय थह म्हणजे गच्छतः. वाक्य काय बनलं? युवाम गच्छतः. आणि बहुवचनाचा प्रत्यय काय? मध्यम पुरुष नुसता थ, गच्छथ. आणि म्हणून वाक्य काय बनलंय? यूयम गच्छत, तुम्ही जात आहात. बहुवचन. आता उत्तम पुरुषासाठी एकवचनी प्रत्यय काय आहे? मी. आणि वाक्य काय झालं? अहम गच्छामी, मी जातो, मी जात आहे. पुढचं काय येणार आहे? द्विवचनाचा प्रत्यय वह. आणि म्हणून वाक्य काय झालं? आवाम गच्छावह, आम्ही दोघं जात आहोत. आणि बहुवचनाचा प्रत्यय आहे मह. आणि म्हणून काय झालं? वयम गच्छामह, आम्ही सारे जात आहोत. मग आता इथे लटलकाराचं जे आहे परस्मय पदाचं आपण बघितलं. आता आत्मनेपदाचा कोणता? इथे त्यांनी एक धातूचा
हे दिलेलं आहे बघा, रूप दिलेलं आहे. रमते, रमते म्हणजे रमणे. मग आता रमते, मग आता ती वाक्य कशी येतील? सह पुरुषः रमते, सा कन्या रमते, तद अपत्यम रमते. मग द्विवचन काय येणार आहे बघा? ते. आत्मनेपदाचा प्रत्यय काय आहे? ते. प्रथम पुरुषी एकवचनी आपण बघतोय. आता आपल्याला द्विवचन बघायचंय. रमते, रमेते. ते इते. इते म्हणजे म्हणून काय झालं इथे? रमेते द्विवचन. आणि मग वाक्य कशी बनणार आहेत? तौ पुरुषौ रमेते, ते कन्ये रमेते, ते अपत्ये रमेते. लक्षात येतंय? आणि या ठिकाणी प्रथम पुरुष बहुवचनी प्रत्यय अन्ते आणि रूप काय झालं? रमन्ते, रमतात. ते पुरुषाः रमन्ते, ताः कन्याः रमन्ते, तानि अपत्यानि रमन्ते. लक्षात आलंय? मग आता मध्यम पुरुषाचा प्रत्यय काय आहे आत्मनेपदाचा? से. से इथे द्वे असे प्रत्यय आपण पाहिलेले मागच्या वर्षी, म्हणजे से. म्हणजे रूप काय झालेलं आहे? रमसे. आणि मग आता वाक्य कसं बनलं? त्वम रमसे. आणि मग द्विवचन काय आलं मध्यम पुरुषाचं? रमेथे. वाक्य बनलं युवाम रमेथे. आणि बहुवचन काय झालेलं आहे मध्यम पुरुषाचं? रमध्वे. आणि म्हणून वाक्य काय बनलं? यूयम रमध्वे. आता उत्तम पुरुषामध्ये ई व हे म हे असे प्रत्यय आहेत. मग रमचं काय झालं? रमे. वाक्य काय बनलं? अहम रमे. त्याच्यानंतर ई नंतर व हे. रूप काय आलं? रमा व हे. आणि वाक्य काय बनलं? आवाम रमा व हे. पुढचा प्रत्यय येतो उत्तम पुरुषाचा बहुवचनी ई व हे म हे. रूप आलं रमा महे आणि वाक्य आलं वयम रमा महे. आता त्यांनी या ठिकाणी परस्मय पदाचा काय दाखवलेला आहे? लंग लकार प्रथम भूतकाल. मग त्याचं सुद्धा तसंच. त्याचे प्रत्यय घेऊन रूप काय बनलंय? अगच्छत. मग आता वाक्य कशी बनतील? सह पुरुषः अगच्छत, सा कन्या अगच्छत, तद अपत्यम अगच्छत. मग आता द्विवचन काय आलेलं आहे? द्विवचन गच्छताम. मग ते कन्ये अगच्छताम, ते अपत्ये अगच्छताम, ते पुरुषाः अगच्छताम. आणि बहुवचन अगच्छन आलेलं आहे. मग आता ती वाक्य कशी येतील? ते पुरुषाः अगच्छन, ताः कन्याः अगच्छन, तानि अपत्यानि अगच्छन. मग आता मध्यम पुरुषाचं रूप काय येणार आहे? गमगच्छचं लंगलकाराचं अगच्छः. म्हणून वाक्य काय बनलं? त्वम अगच्छः. द्विवचन काय आलेलं आहे? अगच्छतम. वाक्य येणार युवाम अगच्छतम. आणि मध्यम पुरुष बहुवचनाचं रूप आलंय अगच्छत. इथे त पूर्ण आहे, त हलंत नाही आहे. प्रथम पुरुषी एकवचनीला इथे विद्यार्थी मित्रांनो त हलंत येतो, पण या ठिकाणी मध्यम पुरुष बहुवचनामध्ये प्रत्यय त पूर्ण येतो. मग वाक्य काय झालं? यूयम अगच्छत. त चा उच्चार पूर्ण करायचा. आता उत्तम पुरुष एकवचनी काय आलेलं आहे? अगच्छम. मग अहम अगच्छम. म चा उच्चार पटकन करायचा, कारण तो हलंत आहे, पाय मोडका आहे. द्विवचन काय आलंय बघा? अगच्छाव. मग वाक्य काय येणार? आवाम अगच्छाव. आणि पुढचं आहे अगच्छ, अगच्छाम. म पूर्ण येते, म्हणून वयम अगच्छाम. आता आत्मनेपदाचं काय दिलेलं आहे? रमचं अरमत. पहिलं रूप येतं. प्रथम पुरुष एकवचन. मग वाक्य काय येणार आहेत? सह पुरुषः अरमत. त पूर्ण आहे हा. सा कन्या अरमत, तद अपत्यम अरमत. मग आता प्रथम पुरुष द्विवचनी प्रत्यय काय आहे? अरमेताम आत्मनेपदाचा. मग वाक्य कशी बनतील? तौ पुरुषौ अरमेताम, ते कन्ये अरमेताम, ते अपत्ये अरमेताम. आता प्रथम पुरुष बहुवचन अरमंत. मग वाक्य कशी येतील? ते पुरुषाः अरमन्त, ताः कन्याः अरमन्त,
तानी अपत्यानी अरमंत. मग मध्यम पुरुष एकवचन काय येतं? अरमथाः. मग वाक्य काय येणार आहे? त्वम अरमथाः. आपलं कर्ते तेच आहेत. ओके. अरमेथाम वाक्य येईल युवाम अरमेथाम. मध्यम पुरुष बहुवचनी रूप काय येतं रमचं? अरमध्वम लंगलकाराचं. मग वाक्य काय झालं? यूयम अरमध्वम. आता आपल्याला जायचं आहे उत्तम पुरुष एकवचन. त्याचं रूप काय आलेलं आहे? अरमे. वाक्य काय बनलं? अहम अरमे. नंतर द्विवचन आलेलं आहे अरमावही. वाक्य बनलं आवाम अरमावही. आणि उत्तम पुरुष बहुवचनाचं रूप आलेलं आहे अरमामही. मग वाक्य झालं वयम अरमामही. हे आपल्याला त्यांनी परत पुनस्मारणम म्हणजे परत एकदा उजळणी करा, आठवा. मग आता त्याच्यावर आधारित त्यांनी आपल्याला इथे कोष्टकामध्ये तक्त्यामध्ये काही वाक्य सोडवायला दिलेली आहेत. हं. आता पहिलं कारक आपण मागच्या वर्षी काय शिकलो आहोत? कर्ता. आणि त्याचा नियम काय शिकलेलो आहोत? कर्ताचा अर्थ काय? वाक्यात जो क्रिया करतो तो कर्ता आणि वाक्यातला जो कर्त्याचा शब्द असतो त्याची कायम प्रथमा विभक्ती करतात. हे मागच्या वर्षी आपण शिकलो. त्यावर आधारित त्यांनी 3 वाक्य आपल्याला दिलेली आहेत. आशुतोषः पहिलं वाक्य काय दिलेलं आहे? आशुतोषः गायती. बरोबर आहे? हे आपल्याला समजावून दिलंय. रसिका खादती आणि यानम चलती म्हणजे आशुतोष गात आहे, रसिका खात आहे, यान चालत आहे. मग आता आपल्याला त्यांनी दिलेलं आहे वाक्य सोडवायला लिखती. आणि मग कोणत्या शब्दाचं योग्य रूप लिहायचं आहे? बाल. बाल लिहितो. मग लिहिण्याची क्रिया कोण करत आहे? बाल. म्हणजे बाल काय झाला वाक्यातला? कर्ता. आणि कर्त्याची विभक्ती कोणती असते विद्यार्थी मित्रांनो? प्रथमा विभक्ती. म्हणून बालचं काय आलेलं आहे? प्रथमा विभक्तीचं रूप बालः. आणि एकच मुलगा लिहितोय ना? हे कशावरनं ओळखलं आपण एकच मुलगा लिहितोय? ती प्रत्यय एकवचनी आहे. म्हणजे इथे बाल पण एकवचनी आहे आणि विभक्ती प्रथमा. बाल शब्द कोणानुसार चालेल? अकारांत पुल्लिंग. ते कसं ओळखायचं? मागच्या वर्षी सांगितलंय. बाल अचा उच्चार येतो की नाही ल मध्ये, म्हणजे हा आकारांत पुल्लिंगी शब्द आहे. मग मागच्या वर्षी आकारांत पुल्लिंगी शब्द आपण कोणता शिकलो आहोत? देव. मग देवचं देवः. आणि म्हणून आपण या ठिकाणी बालचं काय लिहिलेलं आहे? बालः. दुसरं वाक्य बघा. वदती बोलतेय. कोण बोलतेय? रीमा बोलतेय. मग रीमा म्हणजे काय झालं? आकारांत. रीमा आकारांत. मग आकारांत शब्द आपण कोणता बघितलाय मागच्या वर्षी? माला. मग आता रीमा वाक्यातला कर्ता आहे एकवचन. म्हणजेच आपल्याला मालाचं एकवचन आधी आठवावं लागेल. मालाचं एकवचन काय येतं? माला, माले, मालाहा. म्हणजे एकवचन काय झालं? माला. आणि म्हणून इथे रीमाचं एकवचन काय आपण लिहिलेलं आहे? रीमा. आता पतती. पडतं. काय पडतंय? पर्ण, पान पडतंय. आता ती प्रत्यय लागला म्हणजे एकवचन. पण विभक्ती प्रथमा. पडण्याची क्रिया कोण करतंय? पान करतंय. म्हणजे ह्या वाक्यात पान काय झालं? पर्ण काय झालं? कर्ता. मग पर्ण शब्द आकारांत नपुंसकलिंगी आहे वनप्रमाणे. वनचं प्रथमा एकवचन काय येतं? वनम. आणि म्हणून पर्णचं काय येणार आहे? पर्णम. लक्षात येतंय तुमच्या? चला. ही सगळी उजळणी आहे. आपण मागच्या वर्षी सगळं डिटेल बघितलंय विद्यार्थी मित्रांनो. दुसरं कारक आहे कर्म. आणि कर्माचा अर्थ काय? कर्ता ज्याच्यावर क्रिया करतो ते कर्म. आणि कर्म या शब्दाची वाक्यात कायम कोणती विभक्ती येते आपण बघितलंय? द्वितीया विभक्ती येते. आता त्यांनी एक वाक्य आपल्याला समजावून दिलंय. सुधांशु मेघम पश्यती. सुधांशु काय करतो आहे? मेघाला, ढगाला पाहत आहे. म्हणजे सुधांशु पाहण्याची क्रिया कोणावर करतय? मेघ. म्हणजे मेघ हा वाक्यात काय झाला? कर्माचा शब्द. आणि म्हणून त्याची विभक्ती लिहिली आहे द्वितीयेची मेघम. मग असंच आपल्याला त्यांनी हे वाक्य सोडवायला दिलेलं आहे. राजा अव्ययती. अव्ययती म्हणजे बोलावतो.
कोणाला बोलावतोय राजा? सेवकाला. बरोबर आहे. मग सेवक या वाक्यामध्ये कोणती भूमिका करतोय? कर्ता ज्याच्यावर क्रिया करतो ते कर्म. बरोबर आहे. म्हणजे सेवक झालं कर्म. मग सेवकचं द्वितीय एकवचन काय येणार आहे या ठिकाणी? सेवकम. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपल्याला जायचं आहे पुढचं कारक करणम. करणम कारकाचा अर्थ काय? साधन. वाक्यात जो शब्द साधन म्हणून येतो त्याची तृतीया विभक्ती करतात कारण तो शब्द करणमकारक आलेला असतो. म्हणजे वाक्यात करणमकारकाचा जो शब्द येतो त्याची तृतीया विभक्ती करायची असते. आता त्यांनी वाक्य समजावून दिलंय. अहम मुखेन वदती. मी बोलत आहे. बोलण्याचं साधन काय आहे माझ्याकडे? मुख, तोंड. म्हणजेच मुख शब्द काय झाला वाक्यात? करणमकारक झाला आणि म्हणून त्याची तृतीया केलेली आहे मुखेन, तोंडाने. मराठीमध्ये पण बघा नेशी आलं की तृतीया येतं. बरोबर आहे. मी तोंडाने बोलतो, मी तोंडाने बोलते. मग आपल्याला त्यांनी वाक्य सोडवायला दिलंय. रक्षकः ताडयती, रक्षक मारतोय. पण मारण्याचं साधन काय आहे त्याच्याकडे? दंड. दंडाने, काठीने मारतोय. म्हणजे दंड शब्द करणमकारक आला आणि त्याची म्हणून लिहायची तृतीया विभक्ती. मग दंडची तृतीया आलेली आहे दंडेन. लक्ष देताय तुमच्या? आता पुढचं कारक आहे आपण मागच्या वर्षी शिकलेलो संप्रदानम. संप्रदानम कारकाचा आधी अर्थ काय आहे? आठवतोय तुम्हाला? संप्रदान कारकाचा अर्थ आहे वाक्यामध्ये जो शब्द हेतू, प्रयोजन, कारण अशा अनुषंगाने येतो तेव्हा त्याचं काय करतात? संप्रदानकारक असतं आणि त्याची काय करतात? चतुर्थी विभक्ती. बरोबर आहे. साठी किंवा करिता अशा अर्थाने आलं तर चतुर्थी करावी लागते कारण ते संप्रदानम असतं. त्यांनी वाक्य काय समजावून दिलंय बघा. माता पुत्राय भोजनम परिवेशयती. आई भोजन वाढते आहे कोणासाठी? पुत्रासाठी. म्हणून पुत्र शब्दाची चतुर्थी ते संप्रदान आलं आणि म्हणून देवाय सारखं या ठिकाणी आपल्याला पुत्र शब्दाचं काय बघावं लागेल? पुत्राय. मग आपल्याला एक वाक्य त्यांनी सोडवायला दिलंय. धनिकः धनम ददाती. धनिक धन देतो. कोणासाठी? याचकासाठी. बरोबर आहे. म्हणून याचक शब्द संप्रदानम आला. किंवा विद्यार्थी मित्रांनो इथे दुसरा नियम पण लागू आहे. मागच्या वर्षी आपण दा धातू बघितला. दा यच्छ. दा यच्छ पहिला गण परस्मैपद. पण अजून एक दा धातू आहे त्याचा अर्थ पण देणे असाच होतो. दा यच्छ सारखा तिसऱ्या गणाचा आणि त्याचं रूप येतं ददाती. या ददातीचा अर्थ देणे. आणि मागच्या वर्षी आपण हा नियम शिकलेलो की वाक्यामध्ये दा धातूचं जर का रूप आलं असेल, दा म्हणजे काय? देणे. मग ज्याला द्यायचं त्या शब्दाची चतुर्थी विभक्ती करतात. धनिक कोणासाठी धन देतोय? याचकाला. आणि दा यच्छ आलंय कोणासाठी? याचक. आणि म्हणून याचक शब्दाची चतुर्थी देवाय. तसं काय झालं? याचकाय. लक्षात येतंय? हा सगळ्यात बेस आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या संस्कृत भाषेचा. हे एकदा तुम्हाला समजलं की इयत्ता 9वी मध्ये आता आपल्याला पुढे त्वांत, लबंत, तुमंत अव्यय शिकायची आहेत. ती सुद्धा तुम्हाला अगदी सोपी वाटतील. हा जर का तक्ता आपण परत एकदा उजळणीचा लक्षात ठेवला तर. आता पुढचं कारक आहे अपादानम. अपादानमचा अर्थ काय आहे? अपादानम म्हणजे मूळ वस्तू. अर्थात सगळ्याच वस्तू मूळ वस्तू असतात विद्यार्थी मित्रांनो. पण अशी मूळ वस्तू पाहिजे की जिच्यापासून काहीतरी बाजूला पडलेलं आहे. त्या स्थितीमध्ये, त्या कंडिशनमध्ये मूळ वस्तू म्हणजे अपादानम असतं आणि त्याची पंचमी विभक्ती करायची असते. आता त्यांनी वाक्य काय दिलंय ते समजून घेऊया म्हणजे तुम्हाला नीट कळेल. वस्त्रम पतती. वस्त्र पडलं. बरोबर आहे. कशापासनं, कशातून वस्त्र पडलं? स्यूत, बॅगेतून, पिशवीतून. म्हणजे पिशवी ही मूळ वस्तू झाली. बरोबर आहे. तिच्यापासून काय बाजूला पडलंय? त्या मूळ वस्तूपासून वस्त्र. म्हणजे ह्या केसमध्ये, ह्या स्थितीमध्ये मूळ वस्तू स्यूत झाली म्हणजे ते अपादानम कारक झालं आणि म्हणून त्याची पंचमी. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी स्यूतात
अशी पंचमी लिहावी लागली. मग आता त्यांनी आपल्याला 2 वाक्य सोडवायला दिलीत. काय म्हटलंय त्यांनी? फलम पतती, फळ पडलंय. कुठून पडलंय? मूळ वस्तू काय दिली आहे? वृक्ष. डोळ्यासमोर आणा. एक झाड आहे, वृक्ष आहे, फळं लागलेली आहेत आणि त्याच्यातलं एक फळ त्या वृक्षापासून बाजूला पडलं. ह्या केसमध्ये वृक्ष काय झालं? मूळ वस्तू. आणि आत्ताच आपण बघितलं मूळ वस्तू म्हणजे अपादानकारक आणि ते असेल तर पंचमी विभक्ती करायची. म्हणजेच ह्या वाक्यामध्ये आपल्याला वृक्ष शब्दाची पंचमी करायची आहे. वृक्ष शब्द देवप्रमाणे चालेल, अकारांत पुल्लिंगी आहे आणि म्हणून ते रूप आपण लिहिलेलं आहे वृक्षात. देवात, देवाभ्याम, देवेभ्य पंचमी. पंचमी एक वचन काय झालं? देवात. आणि म्हणून वृक्षचं आपण काय लिहिलं? वृक्षात. कारण एक वचन आहे, पतती आलंय की नाही, आपण बहुवचन लिहिण्याची गरज नाही, नाहीतर चुकेल. तोयम पतती, तोय म्हणजे पाणी, पाणी पडत आहे. कुठून? मूळ वस्तू काय आहे? आकाश. कल्पना करा, आकाश आहे, त्याच्यापासून काय बाजूला झालेलं आहे? तोयम, पाणी बाजूला झालेलं आहे. म्हणजे ह्या वाक्यामध्ये मूळ शब्द आकाश आला आहे आणि मूळ शब्द किंवा मूळ वस्तू आकाश आलंय, म्हणजेच ते अपादानकारक आहे, म्हणजेच त्याची पंचमी विभक्ती करायची आणि म्हणजेच या ठिकाणी आपल्याला पंचमी विभक्ती लिहावी लागते आकाशात. आकाशात तोयम पतती, आकाशातून पाणी पडत आहे. आता शेवटचं कारक. इथे त्यांनी लिहिलंय षष्ठी विभक्ती आपण कारकामध्ये मानत नाही. षष्ठी विभक्तीचा वाक्यात उपयोग करतो. मागच्या वर्षी आपण जो कारक भाग शिकलाय त्याच्यात मी हे सगळं समजावून दिलंय. तो व्हिडिओ तुम्ही निश्चित बघा. पण आता शेवटचं कारक आहे ते म्हणजे अधिकरणम आणि त्याला सप्तमी विभक्तीची अपेक्षा असते. पण मुळात अधिकरण वाक्यातल्या कोणत्या शब्दाला अधिकरण म्हणायचं हे कळलं पाहिजे, तर तुम्ही त्या शब्दाची सप्तमी कराल. नाहीतर मुलं अगदी अंदाज पंचे दहावदरसे, याची प्रथमा लिहू, त्याची सप्तमी लिहू, याची चतुर्थी लिहू असं करतात. असं आपल्याला करायचं नाही. हा मूळ जो तक्ता आहे तो समजून घ्या. म्हणजे तुम्हाला कधीच संस्कृतचं व्याकरण अडणार नाही, कारण हा सगळ्यात बेस आहे, पाया आहे व्याकरणाचा. चला, आपण कुठे होतो? अधिकरण. हा, अधिकरणाचा अर्थ सांगते. नीट ऐका. वाक्यामध्ये जो शब्द वेळेचा उल्लेख करणारा असतो, जो शब्द काळाचा उल्लेख करणारा असतो किंवा जो शब्द ठिकाण, प्लेस, स्थानाचा उल्लेख करणारा असतो, तेव्हा त्याला आपण अधिकरणम म्हणतो आणि त्याची विभक्ती करायची असते सप्तमी विभक्ती. लक्षात आलंय? अधिकरण कोणाला म्हणायचं? वाक्यात जो शब्द काळ काळ म्हणून येतो, काळाचा उल्लेख म्हणून येतो, वेळेचा उल्लेख म्हणून येतो आणि ठिकाण, प्लेस, स्थानाचा उल्लेख म्हणून येतो, तेव्हा ते असतं अधिकरणम आणि त्याची करायची असते सप्तमी विभक्ती. आता त्यांनी वाक्य काय समजून दिलंय बघूया. छात्राः उपविशन्ति. विद्यार्थी बसत आहेत, बसले आहेत. कुठे? वर्गात. म्हणजे वर्ग काय झालं आहे या ठिकाणी? प्लेस, ठिकाण, स्थान. म्हणून वर्ग शब्दाची सप्तमी आली वर्गे. लक्षात येतंय तुमच्या? आता पुढचं आपल्याला सोडवायला दिलेलं वाक्य आहे खगाः कूजन्ति. हं, खगाः कूजन्ति म्हणजे बहुवचन दिलंय त्यांनी, अंती प्रत्यय. पक्षी कूजन करत आहेत. कुठे? कूजन करण्याचं ठिकाण त्यांनी काय दिलंय? वृक्ष, झाडावर. म्हणजे वृक्ष या ठिकाणी अधिकरणम आलेलं आहे. आधीच्या वाक्यात वृक्ष काय आलेला आहे? अपादानम, म्हणून त्याची पंचमी केली. पण ह्या वाक्यामध्ये वृक्ष अधिकरणम आलेला आहे. अधिकरणाची असते सप्तमी आणि म्हणून वृक्ष शब्दाची सप्तमी देवप्रमाणे देवे. सप्तमी एकवचन देवे, देवयोः, देवेषु सप्तमी. मग सप्तमी एकवचन काय झालं? देवे. मग वृक्षचं सप्तमी एकवचन काय झालं? वृक्षे. इतकं सोपं आहे. फक्त नीट आपण लॉजिक लक्षात ठेवायचं आणि शब्द आपले थोडे थोडे व्यवस्थित पाठ पाहिजेत. सगळे पाठ असतील तर खूपच छान. पुढचं वाक्य बघा. मत्स्याः तरन्ति. मासे पोहत आहेत. बरोबर आहे? पोहण्याचं ठिकाण काय आहे माशांचं? ते म्हणजे नदी. मग नदी ठिकाण आहे, म्हणजेच ह्या वाक्यात नदी शब्द अधिकरणम म्हणून आलेला आहे आणि अधिकरणमची असते सप्तमी विभक्ती. म्हणून नदी शब्द नदीप्रमाणेच चालणारे. मागच्या वर्षी दीर्घ इकारांत नदी बघितलेला आहे.
मग नदीचं सप्तमी काय येतं? सप्तमी एकवचन नद्याम्. मासे नदीमध्ये पोहत आहेत. तर असा हा तक्ता आत्ता आपण विद्यार्थी मित्रांनो समजावून घेतला कारकाचा. जो आपल्याला पुढे आता आपण जो त्वांत लबंत तुमंत शिकणार आहोत किंवा पुढे आपल्याला प्रयोगबद्ध आहे, कर्तृवाच्यम, कर्मवाच्यम वगैरे या सगळ्यासाठी आपल्याला या कारकाच्या भागाचा खूप उपयोग होतो. अगदी 10वी संपेपर्यंत हा भाग विसरायचा नाही. कारण ह्याच्यावरच सगळं व्याकरण आधारलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कारकाची जी उजळणी आपल्याला 9वीच्या पाठ्यपुस्तकाच्या सुरुवातीला दिलेली आहे, ती समजावून घेतली. आपला आजचा भाग हा इथेच संपलेला आहे. तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल, तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा आणि स्पंदन अकॅडमी या शैक्षणिक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.